यानंतर बातमी आहे नवी मुंबईतली। वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय। झोपडपट्टी भागातल्या औद्योगिक पट्ट्याच्या पुनर्विकासासाठी MIDCने काढलेल्या निविदांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे पुन्हा एकदा गणेश नाईक शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। औद्योगिक पट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी निविदा, गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका। प्रकल्पाची कल्पना मंत्रिमंडळाला दिलीच नाही, नाईकांना उशिरा जाग, म्हस्केंचा पलटवार। सरकारनं 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेत त्या नियमित करण्याचं जाहीर केलं। पण याच झोपडपट्टी भागातील औद्योगिक पट्ट्यातील 357 एकर पुनर्विकासासाठी MIDCनं निविदा काढल्याचं समोर आलं। याच मुद्द्यावरनं आक्षेप घेत आता गणेश नाईकांनी शिंदेंना लक्ष्य केलं। असा मोठा प्रकल्प राबवायचा आणि भरपूर पैसे जमा करायचे असा हा डाव होता, असा आरोपही नाईकांनी केला। याविरोधात मंत्रिपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याचा इशारा गणेश नाईकांनी दिला। की राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या संमतीने नियुक्त करायचे ठरवले 1500 स्क्वेअर फुटापर्यंत, आणि म्हणून याच्यापर्यंत नोटिसा कोणाला देण्याचा भानगडीत पडू नका। MIDC तलाठी केलेली आहे। MIDC हा GR दिल्याच्या 2 दिवस अगोदर टेंडर काढले, तर त्याची इरादे काय केले, इरादे ज्या दिवशी गरज पडेल ना त्याची गणेश नाईक असतो। या निविदा मुख्यमंत्री फडणवीस यांना अंधारात ठेवून काढल्याचा आरोपही गणेश नाईकांनी केला खरा, पण आता शिंदेंच्या शिवसेनेनं नाईकांवर पलटवार केलाय। नाईकांना उशिरा जाग आल्याचा टोला लगावत खासदार नरेश म्हस्केंनी उपमुख्यमंत्री शिंदेंना या निविदा रद्द करण्याचे आदेश दिल्याचं स्पष्ट केलं। MIDC मध्ये जो काही SRA जो काही विषय आला त्याला त्याच दिवशी MIDCच्या CEO ला मी आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ती निविदा रद्द करायला सांगितलेली आहे। अशा पद्धतीत चालणार नाही। सर्वसामान्य माणसाला, प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी राहण्याला घर पाहिजे, घर दिलं गेलं पाहिजे। SRAचे नियम जर तुम्ही त्या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी घर मिळणार नाही। हे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी ते टेंडर रद्द करायला सांगितलेलं आहे। जे काही अधिकाऱ्यांनी काढले होते, गणेश नाईक उशिरा जागे झाले आणि त्या ठिकाणचे नगरसेवक सुद्धा आमच्या पक्षाचे आहेत, आम्ही त्यांची काळजी घेऊ। गणेश नाईक आणि शिंदेंच्या या संघर्षात ठाकरेंच्या शिवसेनेनंही उडी घेतली। गणेश नाईक फक्त बोलतात, ते करत नाहीत असा टोला अंबादास दानवेंनी लगावला। आता गणेश नाईक नुसतं बोलताय, ते करत काहीच नाही ना। मागच्या काय ते पार्टी काय टांगा पलटी करू यू करू, नुसतं मला असं वाटतं बोलण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने त्यांची अपॉइंटमेंट केलेली दिसते, कृती शून्य आहे। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील राजकीय वैर जुनं आहे, पण आता यात वेळोवेळी नव्या वादाची भर पडत असते। आता शिवसेनेनं औद्योगिक पट्ट्याच्या पुनर्विकासासाठी MIDC काढलेल्या निविदा रद्द करण्याचं आश्वासन दिल्यानं वाद शमण्याची चिन्ह आहे। पण यावर गणेश नाईकांचं समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।